गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय। मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील असलेले भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे। भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे काँग्रेसच्या माध्यमातून चालू असल्याची टीका केली आहे। काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्त्व दिलं नसल्याचंही म्हटलं आहे। या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं दिसत आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करतात मुद्दामून राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे। आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं। याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे। आतापर्यंत तुम्ही बघा जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढं भारतीय जनता पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जिथं पाऊल खुणा उठल्या त्या ह्याला जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही हे आम्ही बघितलंय। आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो, माझे वडील सुद्धा काँग्रेसमध्ये होते, महाराज मंत्री होते, नाना इथं बसलेत, नानांनी त्यावेळेला जिल्ह्यातल्या पण कधीही काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला कामाला जेवढी ताकद जेवढं महत्व जेवढं त्याला लोकांपुढे आणायला पाहिजे होतं तेवढं आणलं नाही। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।